2022 मध्ये बर्मिंगहम कोणत्या देशामध्ये आहे? इंग्लंड. कोणत्या देशात आहे बर्मिंगहम? इंग्लंडमध्ये आहे ना. हां. सोनार राष्ट्रकुल स्पर्धेत कोणत्या खेळाला बघण्याचा निर्णय केला आहे? पर्याय क्रमांक 2 नेमबाजी. बरोबर आहे ना. आणि नेमबाजी आपल्या भारताचा काय सर्वात जास्त मेडल भारताला कॉमनवेल्थमध्ये कशामधनं येतात? नेमबाजीमधनं. म्हणून भारताने ही केलेली आहे की आम्ही यातनं नाही तर स्पर्धेतनं काय करू, माघार घेऊ, याला वगळू नका म्हणून. ओके, भारताने अपील केलेली आहे त्याच्यामध्ये. सध्या वगळण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्र 51चं 2. हां. सो इन जनरल नेमबाजी. आणि त्याच्या जागी त्यांनी कोणते 3 नवीन स्पर्धा, या स्पर्धेत 3 नवीन खेळ आले. एक आहे महिला क्रिकेट, दुसरं काय बीच व्हॉलीबॉल, आणि तिसरं काय पॅरा टेबल टेनिस. ओके, सो पॅरा टेबल टेनिस, बीच व्हॉलीबॉल आणि काय महिला क्रिकेट. ओके. हां. मेरा इंडिया उपक्रम कशाशी संबंधित आहे? सो मेराचा फुल फॉर्म आहे मलेरिया इलिमिनेशन. ओके, सो मलेरिया इलिमिनेशन रिसर्च अलायन्स इन इंडिया. ओके, सो मलेरिया इलिमिनेशन रिसर्च अलायन्स इन इंडिया. ओके, सो दॅट इज मेरा. सो मलेरिया इलिमिनेशन म्हणजेच काय, मग भारताचे मलेरियापासून निर्मूलन करण्याच्या उद्देशाने. सो झिरो मलेरिया विथ मी 2019 ही थीम होती त्यांची. ओके, सो इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च यांनी हा उपक्रम सुरू केला होता. आणि इन जनरल 2030 पर्यंत भारताला मलेरिया मुक्त करण्याचं त्यांचं काय आहे उद्देश आहे. कधीपर्यंत? लक्षात ठेवा, 2030 पर्यंत. ओके. 53 अयोग्य जोडी निवडा. संघटना आणि मुख्यालय सार्क काठमांडू. बरोबर आहे. IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड 90 दिवसांचा काय? बरोबर आहे, अमेरिका. ADB आशियाई विकास बँक जकार्ता आहे का? नाही. कुठे आहे ADBचं मुख्यालय? मनिला, फिलिपिन्स. आठवतं का? अरे मनिलाला आहे ना फिलिपिन्स. सो म्हणून हे विधान काय होईल? चुकीचं होईल. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3. आफ्रिकन युनियन ॲदिस अबाबा. बरोबर आहे. सो 53चं काय होणार? पर्याय क्रमांक 3. 54 बघा. माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांचे जुलै 2019 मध्ये हैदराबाद येथे निधन झाले. बरोबर आहे. ते पेट्रोलियम मंत्री होते. बरोबर आहे. उत्कृष्ट संतस्पटू म्हणून त्यांना गौरवण्यात आले ते. हा पण का बरोबर आहे. 15 पद्मश्री सन्मानित करण्यात हे होईल का? नाही. सूत्र पर्याय क्रमांक 1 अ, ब आणि काय क. ओके. देन बिनचूक जोड्या निवडा. ओके, सो 55. वज्रप्रहार भारत आणि अमेरिका. बरोबर आहे. हरिभाऊ शक्ती भारत व मलेशिया. सूर्यकिरण भारत आणि नेपाळ. गरुड शक्ती भारत आणि इंडोनेशिया. सो 4ही काय आहेत? बरोबर आहे. सो ऑल 4 आर करेक्ट. ओके. तो विद्यापीठाचा विद्यार्थी आहे म्हणजे त्याला विद्यापीठाच्या आवाराविषयी माहिती असलीच पाहिजे. ओके, सो तो विद्यापीठाचा विद्यार्थी आहे म्हणजे त्याला विद्यापीठाच्या आवाराविषयी माहिती असलीच पाहिजे. वरील सत्य येण्यासाठी कोणते गृहीतक सत्य असणे काय आवश्यक आहे? जर तो म्हणतोय की तो विद्यापीठाचा विद्यार्थी आहे म्हणजे त्याला विद्यापीठाच्या आवाराविषयी काय असली पाहिजे? माहिती असलीच पाहिजे. याचा अर्थ मग त्याने काय गृहीत धरलं असेल? सो विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या आवाराविषयी काय असेल? माहिती असेल. हे जेव्हा गृहीत धरलं असेल तेव्हाच तो म्हणू शकतो की तो विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणजे त्याला काय असेल? विद्यापीठाच्या आवाराविषयी माहिती असलीच पाहिजे. म्हणजे त्यांनी अजून काय केलं की सर्व विद्यार्थ्यांना आवाराविषयी काय आहे? माहिती आहे. सूत्र पर्याय क्रमांक 4. ओके. ABC या 3 व्यक्तींना रोहन भेटला. एक जण नेहमी खरे बोलतो, एक जण नेहमी खोटे बोलतो, एकदा खरे एकदा खोटे बोलतो. त्यांनी प्रश्न काय विचारला? तुमच्यापैकी शिक्षक कोण आहे? प्रश्न काय विचारला? तुमच्यापैकी शिक्षक कोण आहे? त्यांनी उत्तर दिली. तर तिघांपैकी शिक्षक कोण आहे हे आपल्याला काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे. समजा आपण अजूम करूया. आपण ट्राय अँड एररनी अशा टाईपचे प्रश्न सोडवायचे. तर आपण अजूम करूयात. चला. ए समजा शिक्षक आहे. ए काय आहे? शिक्षक आहे. तर मी शिक्षक आहे एचं विधान काय होणार? ट्रू. मी शिक्षक आहे हे याचं विधान काय होणार? फॉल्स. आणि मी शिक्षक आहे याचं हे पण विधान काय होणार? फॉल्स. बरोबर आहे. मग आता आणखी बघा. आता आपल्याला बघा, एक जण नेहमी खरे बोलतो म्हणजे दोघांचे दोन्ही विधान ट्रू असतील. एकाचं एक ट्रू आणि एकाचं एक फॉल्स असेल आणि एकाची दोन्ही विधाने काय असतील? फॉल्स असतील. बरोबर आहे. या 3 कंडिशन पॉसिबल आहे त्यामध्ये. आता इथे या दोघांचे एक फॉल्स आहेत म्हणजे हे दोघांपैकीच एक असतील. म्हणजे दोन्ही ट्रू असणारा एच असेल. मग बी खोटे बोलतो हे याचं विधान काय होणार? ट्रू होईल. बरोबर आहे ना. मग बी खोटे बोलतो याचं विधान ट्रू होईल. मग सी खोटे बोलतो हे विधान काय होणार? फॉल्स होणार. म्हणजे दोन्ही विधानं काय झाली? फॉल्स. ही दोन्ही विधाने काय झालीत? ट्रू झालीत. आता कारण खोटे बोलणारा बी आहे ना, पूर्ण दोन्ही खोटे बोलणारा बी आहे. पण आता बघा, एक दोन्ही ट्रू आलेत, हे दोन्ही फॉल्स आलेत. एक फॉल्स आणि मग एक ट्रू आला हा राहिला. म्हणजे याचं हे विधान काय होईल? ट्रू होईल. पण हा का तो एक खोटे बोलतो पण एक काय बोलतो? खरे बोलतो. म्हणजे आपल्या लॉजिक सोबत हे काय होतंय? कॉन्ट्रडिक्ट होतंय. म्हणून हे उत्तर होईल का? नाही. आता दुसरं ट्राय करू आपण. बी मी शिक्षक आहे. समजा बी शिक्षक आहे. तर मी शिक्षक आहे ट्रू होईल. बी शिक्षक हे पण काय होईल? ट्रू होईल. आणि मी शिक्षक आहे काय होईल? फॉल्स. हे काय होईल?
फॉल्स, बरोबर आहे ना. मग आता दोन्ही फॉल्स होणारा एकच व्यक्ती आहे, एक ट्रू एक फॉल्स आहे. तर हे दोन्ही फॉल्स आहेत, तर बी खोटे बोलतो हे पण विधान काय होईल, फॉल्स होईल. बी खोटे बोलतो हे पण विधान काय होणार, फॉल्स होणार, बरोबर आहे. मग बी खोटे बोलतो हे विधान फॉल्स आहे, म्हणजेच मग इन जनरल जर का तुम्ही बोलला तर बी खोटे बोलतो काय, कारण याचं एक ट्रू येतं ना, म्हणून हा खोटे बोलतो म्हणू शकतो का आपण. खोटे बोलतो आणि त्याचे दोन्ही विधान काय असले पाहिजेत, खोटे असले पाहिजेत, बरोबर आहे. मग एचे दोन्ही विधान काय आले, फॉल्स आलेत, म्हणजे हे पण विधान याचं काय झालं, ट्रू झालं. आणि सी म्हणतो काय, ए आता सी काय, हा म्हणतो सी खोटे बोलतो, पण सी काय बोलतो, खरे बोलतो, म्हणून हे विधान काय झालं, फॉल्स. बघा दोन्ही फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स, आणि दोन्ही काय ट्रू मॅच होतंय जेव्हा तुम्ही काय अजून करता, कोण शिक्षक आहे अजून करता तुम्ही, बी शिक्षक आहे अजून करता, तेव्हा मॅचअप होतं ना लॉजिक. येस. सो उत्तर करा पर्याय क्रमांक 2. अगेन, एका व्यापाराची निर्यातीचा माल घेऊन जाणारी गाडी PQRSTUV या शहरातून जाऊ शकते. या शहरांमध्ये दुहेरी संपर्क आहे, म्हणजेच माल वाहतूक करणारी गाडी त्या शहरांमध्ये दोन्ही दिशांनी जाऊ शकते. एस आणि यू, PQ, QR, VT, RV, VU एकाच दिशेने, आणि माल गाडी यू पासून क्यू पर्यंत एकाच दिशेने जाऊ शकते. ओके. तर ज्या व्यापाऱ्याला माल वाहतूक करण्यासाठी गाडीने यस या शहरापासून टी शहरापर्यंत जायला हवे असेल, तर यस आणि टी ही शहरे वगळून माल करणाऱ्या गाडीला किती शहरांना ओलांडावे लागेल. ओके. हां. सो इन जनरल PQRST या शहरामध्ये काय जाऊ शकते, शहरात मला गाडी त्या शहरात दोन्ही दिशेने जाऊ शकते, यस आणि यू, PQ, टी आणि यू, बरोबर आहे ना. हां. सो मला तर गाडी यू पासून क्यू पर्यंत एकाच, फक्त यू आणि क्यू पर्यंत काय होते, एकाच दिशेने ती जाऊ शकते. ओके. हां. सो मग आता बघा, तुम्हाला इथे हे डायग्राम म्हणून दिलेली आहे. इथे फक्त एक बघा U to Q एक सिंगल आहे, बाकी सगळे काय डबल आहेत, बरोबर आहे. मग आता यस पासून टीला आपल्याला जायचं आहे, बरोबर. सो यस पासून आपल्याला टीला जायचं आहे, बरोबर आहे. मग तो कसं जाऊ शकतो, यस पासून यू, यू पासून क्यू, क्यू पासून आर, आणि आर पासून काय टी, किंवा काय यस पासून यू, यू पासून व्ही, आणि व्ही पासून काय टी. हे दोन मार्ग आहेत, बरोबर आहे ना. हां. मग आता यस यू व्ही टी लहान मार्ग आहे, तर यस आणि टी वगळून यू आणि व्हीचा शहरातून जावे लागेल, बरोबर आहे. हां. सो यस आणि टी वरून यू आणि व्ही या शहरातून त्यांना काय करावं लागेल. मग आता कोणते जे आहेत, बरोबर आहे ना. सो जर का तुम्ही बघितलं याच्यामध्ये, ओके. सो मग आता त्यांनी काय विचारलं त्याच्यामध्ये बघा, प्रश्न काय आहे, ज्या व्यापाऱ्याला माल वाहतूक करणाऱ्या गाडीने यस शहरात जायला हवे असेल, तर यस आणि टी ही शहरे वगळून माल गाडीला कमीत कमी किती शहरांना ओलांडावे लागेल. सो जर का आपण बघितलं याच्यामध्ये, ओके. सो आता इथे आपण दोन मार्ग काढलेत. ओके. सो त्या विश्लेषणामध्ये बघा, आपण दोन मार्ग काढलेले आहेत. ओके. हां. एक तर हा मार्ग किंवा हा मार्ग, आपल्याला कमीत कमी शहरं करायची. मग हा मार्ग मोठा झाला, हा रिजेक्ट करू. आपल्याकडे मार्ग काय, यस यू व्ही टी, यापैकी यस आणि टी शहरं वगळा तो म्हणतोय. आपल्याकडे मिनिमम दोन शहरं व्ही यू आणि व्ही ही शहरं तरी त्याला काय करावं लागतील, ओलांडावी लागतीलच. लक्षात आलं का तुम्हाला. सो म्हणून तुमचं उत्तर काय ना तुमचं, सो 2, म्हणून 58चं उत्तर पर्याय क्रमांक 3, 58 आन्सर काय म्हणेल. हां. 3 ऑप्शन 3 पर्याय क्रमांक 2. हां. गाळलेली जागा भरा, प्रसंग आणि शब्द अभ्यासा, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. दोन्ही कलाकाराचे स्वभाव ठळकपणे काय होते, वेगळे होते, बरोबर. ठळकपणे वेगळे होते. एक अत्यंत भिडस्त आणि विनयशील, तर दुसरा काय उद्दाम आणि बडाईखोर. हे फिट बसतात. सो उत्तर काय पर्याय क्रमांक 3. सो दॅट्स द आन्सर ऑप्शन नंबर 59चं उत्तर काय पर्याय क्रमांक 3 होईल. काही मुळाक्षरी अटीचे नियम निरीक्षण व विचारणाऱ्या प्रश्नांची द्या. ओके. NFRSCA आहे. पहिला शब्द स्वर आणि शेवटचा व्यंजन असेल तर दोघांनाही कॉपीराईट द्या तो म्हणतो. सो आता इथे जर का बघितलं, सो यन पहिला स्वर आहे का, पहिला स्वर आहे का, नाही. मग इथे कोणती कंडिशन लागेल, यन काय आहे, अरे यन हे स्वर आहे की व्यंजन आहे, व्यंजन, आणि ए काय आहे स्वर. तो पहिला शब्द व्यंजन आणि शेवटचा शब्द काय स्वर. सो पहिले शब्द व्यंजन आणि शेवटचे स्वर असेल तर दोघांनाही शून्यने कोडबद्ध करा, म्हणजे पहिला हे पण शून्य येईल आणि शेवटच्या पण काय येईल, शून्य येईल. बाकी सगळ्यांचे कोड लिहा. एफचा कोड काय आहे 5, आरचा कोड काय आहे 3, एसचा कोड काय आहे %, आणि सीचा कोड काय आहे 2. सो 0, 5, 3%, 2, 0, बरोबर आहे. सो 60चं उत्तर काय ना मग पर्याय क्रमांक 4. यस, दॅट्स आन्सर ऑप्शन नंबर 4. पुढील आकृती निरीक्षण प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते निवडा. ओके. AKJO
सो ए पासनं के, के पासनं जे आणि जे पासनं काय ओ, ए के जे ओ. ओके हां. देन IOHN. सो अगेन तो ए के जे ओ आला, मग जेच्या ओच्या नंतर तो काय कुठे आला बघा, आय वरतं. आय वरनं त्यांनी असा IO गेला, लक्षात घ्या. यच आणि काय यन, जिथे पहिला एन झाला होता त्याच्या वरचा त्यांनी घेतला आहे, बरोबर आहे ना असा. मग आता असंच CLBK, हे CLBK सेकंड आहे म्हणजे याच्या पॅरलल हे आहे, लक्षात घ्या. तर आपल्याला याच्या पहिलेचं काढायचं आहे. सी कुठे आला, इथे आला, यल बी आणि के. मग आता लक्षात घ्या याच्यामध्ये बघा, हा जो शेवटचा होता ना हा इथे सेकंड पोझिशनला आला, बरोबर आहे ना. मग हा जो सेकंड पोझिशनला आहे यल, हा इकडे काय असेल, शेवटी असेल, बरोबर आहे ना. सो शेवटी असेल, लक्षात आला का तुम्हाला. मग आता शेवटी यल हा शेवटी आहे बघा ना, इथं ओ इकडे सेकंड आला, तर हा जो इथे सेकंड आहे तो पहिला असेल. तर यल शेवटी एकच पर्यायामध्ये येतो, म्हणजे पर्याय क्रमांक काय 3. आणि तुम्ही जर याच्या डायग्राममध्ये जरी बघितलं EMDL बघा, EMD आणि काय यल, हा झाला पहिला असा, जसं आपण घेतलं असा असा आणि असा, बरोबर आहे. मग इथे जे एंड आला त्याच्या वरचा जो आहे तिथनं आपण नेक्स्ट हे घेतलं. मग आता इथे हा एंड आला म्हणून CLBK. येस. सूत्र पर्याय क्रमांक 3. दॅट्स आन्सर ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट. एका संशोधक अहवालानुसार भारताच्या दक्षिण भागातील सुमारे सरासरी आयुर्मर्यादा, लोकांची सरासरी आयुर्मर्यादा पश्चिम भागातील आयुर्मर्यादेच्या खूपच अधिक आहे. दक्षिण भागातील स्थानिक लोकांचे सरासरी आयुष्य 82 वर्षाचे असते, तर पश्चिम भागातील स्थानिक लोकांचे सरासरी आयुष्य 74 वर्षांचे असते. सुचवतो की पश्चिम भागातील लोक दक्षिण भागात स्थलांतरित झाले तर त्यांची आयुर्मर्यादा 8 वर्षाने वाढेल. आता हा लेखक काय म्हणतो की इन जनरल दक्षिण भागामध्ये एज जे आहे ते काय आहे, सरासरी लोकांचं आयुष्य काय जास्त आहे, पश्चिम भागामध्ये ते काय आहे कमी आहे. तर तो काय म्हणतो की पश्चिम भागातल्या लोकांनी दक्षिण भागातल्या लोकांकडे काय, दक्षिण भागाकडे काय झालं पाहिजे, स्थलांतरित झालं पाहिजे. मग आता पूर्वी कोणते विधान अभ्यासावर आधारित आयुर्मर्यादा वाढवण्यासाठी पश्चिम लोकांनी ही कमकुवत करेल. आता प्रश्न बघा काय, आपल्याला कमकुवत करायचंय. सो कमकुवत करायचंय म्हणजेच काय, विकन करायचंय. म्हणजे लेखकाच्या कमकुवत करणं किंवा लेखकाच्या मुद्द्याला अपोज करणे. लेखक काय म्हणून राहिला की तुम्हाला जर पश्चिम भागातल्या लोकांनी दक्षिण भागात स्थलांतरित होऊन जा, त्यामुळे त्यांचं काय होणार, एज वाढणार. तर तुम्हाला असं दाखवायचं की असं एज वाढत नाही. ओके. मग कोणतं होईल उत्तर त्याच्यामध्ये बघा, भारताच्या दक्षिणात राहणाऱ्या लोकांपेक्षा देशाच्या पूर्वेत राहणाऱ्या लोकांची सुद्धा आयुर्मर्यादा काय आहे, कमीच आहे. ओके हां. देन अगेन भारतात जवळजवळ 80% जनतेची किमान आयुर्मर्यादा 83 वर्षे आहे. ओके. दक्षिण भागातील लोकांचे उच्च आरोग्य संबंध त्यांच्या अनुवांशिक रचनेशी जोडता येईल. ओके. आणि सर्वोत्तम आयुर्वेद दक्षिणातील आयुर्वेद तुलना करता येत नाही. सो इथे 62चं उत्तर काय पाहिजे, पर्याय क्रमांक 3 करा. सो 62 इज आन्सर ऑप्शन नंबर 3. म्हणजे तुम्ही काय म्हणताय की दक्षिण भागातील लोकांचं एज का जास्त आहे, अनुवांशिक संबंध आहे. मग स्थलांतरित झाले तरी त्यांचा अनुवांशिक संबंधाचा काही फरक राहणार का, तो लेखक लक्षात घ्या. लेखाचा व्ह्यू काय आहे, लेखक म्हणतो की दक्षिण भागातल्या लोकांचं जे सरासरी एज आहे ते काय आहे, जास्त आहे पश्चिम भागातल्या लोकांपेक्षा. म्हणून लोकांनी एज वाढवण्यासाठी पश्चिम भागातील लोकांनी दक्षिण भागात काय करून घ्या, स्थलांतर करून घ्या. पण तुम्ही जेव्हा म्हणणार की त्यांचं एज जास्त आहे, ठीक आहे, पण ते कशामुळे आहे, तो जेव्हा म्हणतो की पश्चिमात दक्षिणमध्ये जा, म्हणजे त्याचं म्हणणे की तिथलं वातावरण तसं आहे की त्याच्यामुळे त्यांचं एज काय जास्त आहे, म्हणजे लोक त्या वातावरणात आले त्यांचं एज काय होणार, वाढणार. पण तुम्ही म्हणा की याचा नाही, अनुवांशिकतेमुळे ते जास्त आहेत, म्हणून कोणी कुठनं आला तर त्यांनी काय फरक पडणार का, नाही पडणार. सो दॅट्स वाय उत्तर काय होणार, पर्याय क्रमांक 3. सो दॅट्स वाय द आन्सर इज ऑप्शन नंबर 3. सो 3 करा त्याला, हा मुद्दा त्याला काय करतो, अपोज करतो. गेली 40 वर्षे मी अजाणतेपणे अभ्यासतो आहे आणि अजूनही माणूस मला बेभरवशाचा वाटत आहे. मला अगदी जोडून माहिती असलेली व्यक्ती अशा कृती करून अथवा लक्षण दाखवून देऊन आश्चर्याचा धक्का देतात ज्या कृती करण्याची क्षमता असेल असे मला वाटले नव्हते. मग यात कोणता निष्कर्ष तुम्ही यातनं प्रगट होतो त्याच्यामध्ये. ओके. सो काय होणार, तुम्हाला एखादा व्यक्ती किती जोडून माहीत असला तरी त्याच्या व्यक्तिमत्वाविषयी तुम्हाला माहित असते एखादी बाब असतेच, बरोबर. सो हे दान त्याचं काय होणार, तो म्हणतो ना की माणूस एकदम बेभरोशाचा आहे, तो कधी कसा बिहेव करतो, तुम्ही एकदम जोडून ज्या लोकांना वागतो ते सुद्धा काहीतरी वेगळीच काय करतात, त्यामध्ये कृती करतात, बरोबर आहे ना. सो याचाच अर्थ काय की एखादी बाब जोडून माहिती असते तरी ते तिच्या व्यक्तीची तुम्हाला एखादी बाब असते. सो 63 उत्तर पर्याय क्रमांक 3. 64 निशी आणि विनी यांच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे, तर 9 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9:8 होईल, तर त्यांच्या वयातील फरक किती असेल. ओके. सो निशी आणि विनी. सो क्वेश्चन नंबर काय 64 बघा, यांचे गुणोत्तर किती आहे, 6:5 आहे. ओके. सो मग आता इथे जर का तुम्ही बघितलं, सो 6:5 यांचं गुणोत्तर आहे 9 वर्षानंतर. सो 6 याचं 6x असेल तर तिचं काय असेल
5x असेल. 9 वर्षानंतर म्हणजे यांचं एज 9 वाढणार, तर याचं पण एज काय होणार 9 वाढणार, बरोबर आहे. आणि तेव्हा गुणोत्तर किती होणार 9/8 होणार. कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला तिथे दिलेलं आहे. x म्हणजे काय येतं 3 येतं. मग त्यांच्या वयातील फरक किती, हा 5x आहे आणि हा 6x आहे. सो सायंत्रिक हा किती होईल, सायंत्रिक काय 18 वर्ष, पास्त्रिक काय 15 वर्ष. दोघांच्या मधला फरक किती आहे 3 वर्ष ना. किती वर्ष होईल 3 वर्ष. x कारण 6x मध्ये 5x गेलं xच होता, x म्हणजे किती आहे 3, तसंही काढू शकता तुम्ही, करेक्ट. सो उत्तर काय ना 3 वर्ष. देन 84,000 रकमेचे 3 वर्षानंतरचे सरळ व्याज 30,240 होते, तर त्या रकमेचे त्याच काळामध्ये आणि त्याच दराने चक्रवाढ व्याज किती होईल. सो आपल्याला यात प्रश्न कशाचा आहे, मग चक्रवाढ व्याजाचा प्रश्न आहे. ओके, मग आता बघा इकडे या एक्सप्लेनेशनमध्ये 3 वर्ष. ओके, सो लक्षात घ्या. सो इंटरेस्ट बरोबर ना. सो व्याज इज इक्वल टू व्हॉट, प्रिन्सिपल मल्टिप्लाइड बाय रेट मल्टिप्लाइड बाय टाइम डिवाइड बाय व्हॉट, काय 100. सो प्रिन्सिपल म्हणजे काय मुद्दल, रेट म्हणजे काय दर, टी म्हणजे काय कालावधी. या कोणी एन लिहितं, कोणी टी लिहितं, कोणी एन लिहितं. आय काढायचं, आय येतो याच्यावरनं. आता आपल्याला आय दिलेला आहे, टाइम दिलेला आहे. टाइम किती आपला 3 वर्ष. आय किती आहे आपला, सो 200. सो इन जनरल काय 30,200 काय 40. प्रिन्सिपल आपला किती आहे 84,000. याच्यामध्ये तुम्ही दर काढू शकता ना. मग रेट म्हणजे काय होणार, इंटरेस्ट मल्टिप्लाइड बाय व्हॉट 100, बरोबर ना. सो इंटरेस्ट मल्टिप्लाइड बाय 100 भागिले काय प्रिन्सिपल मल्टिप्लाइड बाय व्हॉट टी. याच्यावर रेट येईल. सो तुमचा आर जर का तुम्ही काढला, ओके हां, सो आर काय, सो असा काहीतरी आर येतो तुमचा त्यामध्ये. ओके हां, मग आता हा झाला रेट. मग हा जो आरची जी काही किंमत आहे त्याच्यामध्ये, सो दॅट रेट, सॉरी हा रेट आहे, हा काय येतो 12%. आर काय येईल 12%. आर किती येतो 12%. मग आता याचा चक्रवाढ व्याज त्यांनी विचारलेला आहे. काय विचारलं त्यांनी, चक्रवाढ व्याज किती. सो चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला काय आहे 1 + r टू दी पॉवर 100 टू दी पॉवर व्हॉट n, बरोबर का, किंवा टी. मग आता आर किती आहे इथे 12 म्हणजे काय 1 + 12 भागिले काय 100 टू दी पॉवर व्हॉट 3. याच्यातनं आपल्याला चक्रवाढ व्याज काढावा लागेल. सो चक्रवाढ व्याज किती होईल त्यामध्ये. ओके, सो ती पूर्ण काय येईल रास येईल आणि त्याच्यातनं मग आणखी 84,000 तुम्हाला काय करावं लागतील, वजा करावं लागतील. सो तुम्हाला उत्तर येईल 34,000 काय 013. सो सरळ व्याजाने 30,240 येत होतं, याने किती ना 34,013, बरोबर आहे. 34,013 रुपये 95 पैसे. सो कॅल्क्युलेशन मी करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये. ओके, थोडं किचकट असतात असे प्रश्न, न सोडवलेच काय बेटर. सो 65 उत्तर काय ना तुमचं पर्याय क्रमांक 4. देन क्वेश्चन नंबर 66. ओके, सो 65 काय 66 जर आपण बघितलं, ओके हां, तर पर्यायामध्ये कोणत्या प्रश्नातील आरशातील काय दाखवते, प्रतिमा दाखवतो. ओके, सो आरशामध्ये काय होतं, जे उजवीकडे असतं ते डावीकडे ते उजवीकडे होतं, बरोबर आहे. सो हा जो ए आहे हा असा इकडे जाईल, यन हा असा इकडे येईल, आणि हा 2 जो आहे तो कसा होईल या असा होईल यामध्ये. पण हा जो ए आहे असा ए पलटला तरी, आता ही जी प्रतिमा ही पाण्यातली प्रतिमा आहे, असं उलटा होणं म्हणजे काय पाणी. पण आपल्याला पाणी नाही पाहिजे, आपल्याला काय पाहिजे आरसा फक्त ते पलटेल, म्हणजे ही अशीच राहील, ए असाच राहील. पण ए जो आहे हा इथेच राहील का, नाही, ए असा फिरेल ना आरशामध्ये, उलटा जाईल की नाही. तर तसं बघितलं तशी कोणतीच प्रतिमा तुम्हाला येत नाही की ए शेवटी आणि 2 काय आधी, बरोबर आहे ना. सो म्हणून तुमचं उत्तर काय पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी कोणतेही नाही. ओके हां, देन 67 बघा. एक कार 69 किलोमीटर प्रति तास या वेगाने रायपूर ते सोनगड 35 मिनिटांमध्ये पोहोचते, तर त्या कारचा सरासरी वेग 36 किलोमीटर प्रति तासाने वाढवला तर त्या कारला किती वेळ लागेल. ओके हां, मग अगेन आपण जर का विश्लेषणामध्ये गेलो याच्यामध्ये बघा, सरासरी वेग गुणिले वेळ. सो 69 गुणिले काय 35, बरोबर. 35 भागिले काय 100, कारण 100 काय मिनिटे 1 तास, कारण ते तासामध्ये ना, त्याला तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. तर तिचा वेग किती आला, सो इन जनरल का वेग किती आहे त्याच्यामध्ये, सो 161 भागिले 4 किलोमीटर प्रति तास. ओके, यात नवीन जर का तुम्ही बघितलं याच्यामध्ये, ओके हां, सो आधी काय 16 होतं, नंतर काय 34. ओके, सो 1 किलोमीटर प्रति तास नाही पाहिजे. सो दॅट इज इन जनरल अंतर आहे, हे काय आहे अंतर आहे. ओके, सो दिस डिस्टन्स. हां, नवीन वेग पहिले 69 होता, नंतर 36 वाढवला, किती झाला 105 झाला, किती झाला 105. आता 105 ने याला अंतरला काय द्या, भाग द्या. सो तुम्हाला भेटणार, सो किती येतात त्याच्यामध्ये, किती मिनिटे येतात 23 मिनिटे. सो काय येणार उत्तर तुमचं 23 मिनिट्स. ओके हां, देन 68 प्रश्न बघा 68. सर्वात मिळती जुळती आकृती आपल्याला शोधायची आहे. कोणती आकृती काय सर्वात मिळती जुळती आहे. मग आता बघा
सगळ्या गोष्टी त्यात असतील अशा. आता ही जी आकृती, प्रश्नाकृती, इथे जर बघितलं तुम्ही, हा स्क्वेअर आहे का याच्यामध्ये? आहे का? नाही. सो ही होईल का? फार सोपा प्रश्न आहे, स्कॉलरशिपच्या लेवलचा प्रश्न आहे एकदम. हां. देन इक्वल टू आहे का याच्यामध्ये? नाही, रिजेक्ट. हा असा सिम्बॉल आहे का? रिजेक्ट. सो फक्त हीच याच्याशी काय आहे? मिळती जुळती आहे. सो उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. फारच सोपा होता हा, तर सोडवला पाहिजे असता. तुम्ही सोडवला. नॅनो टेक्नॉलॉजीबद्दल आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पामध्ये कार्यरत असणाऱ्या 3 तज्ज्ञांनी सिंगापूर येथे त्रैमासिक आढावा बैठक घेतली. त्यांच्या भाषिक कौशल्याबद्दल काही मर्यादा होत्या. R1 तज्ज्ञाला फक्त जपानी आणि हिंदी भाषा येत होती. R2 तज्ज्ञाला जपानी आणि इंग्रजी भाषा येत होती. R3ला इंग्रजी आणि हिंदी भाषा अवगत होती. R4ला फ्रेंच व जपानी भाषा अवगत होती. R5ला हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच भाषा माहीत होती. R5 शिवाय कोण R4शी संवाद साधू शकेल? ओके. सो आता R4ला काय येत होतं बघा? फ्रेंच व काय? जपानी भाषा. सरळ गोष्ट आहे. R4ला काय येत होतं? फ्रेंच आणि जपानी. मग आता कोणाला फ्रेंच भाषा येते याच्यामध्ये? R5ला येते. ठीक आहे, R5 आपण ऑलरेडी घेतला. R2 बरोबर. R2ला काय येते? जपानी येते ना, म्हणजे R2 सुद्धा बोलू शकतो R4 सोबत. आणि R3ला काय? इंग्रजी, हिंदी येते, तो नाही बोलू शकत. R1ला पण काय येते? जपानी येते की नाही? येस. म्हणजे R1 आणि काय? R2 हे दोघेही त्याच्याशी काय करू शकतात? बोलू शकतात. कोणत्या भाषेमध्ये? दुभाषेशिवाय जपानीमध्ये. कारण दोघांना पण काय येते? जपानी येते. फ्रेंच फक्त R5ला येत होती, तर R5 तर त्यांनी ऑलरेडी सांगितलेलंच आहे. सूत्र पर्याय क्रमांक 4 हे पण काय होईल? बरोबर होईल उत्तर. देन एका शाळेत मागील वर्षी मुला-मुलींच्या संख्येमध्ये 5:2 ओके हे प्रमाण आहे व यावर्षी प्रमाण 3:2 आहे. मुलींची संख्या 40ने वाढली व मुलांची संख्या 33 झाली तर विद्यार्थी संख्या शोधा. ओके. हां. सो विद्यार्थी संख्या आपल्याला शोधायची आहे. सो उत्तर बघा प्रश्न क्रमांक 70. मग आता बघा, सो आधी रेशो काय होता? मुला-मुलींच्या संख्येचे प्रमाण काय होते? सो 5:2 होते व यावर्षी प्रमाण किती होते? मागच्या वर्षी 3:2 आहे. मुलींची संख्या 40ने वाढली आहे व मुलांची संख्या काय झाली? 33 झाली. समजा आधी 5x होतं, तर मुलींचं प्रमाण किती असेल? 2x. अरे रेशो घे ना, 5:2 आहे तर एक 5x, दुसरं काय आहे? 2x. लक्षात आलं का तुम्हाला? मग आता तो म्हणतो की मुलांची संख्या काय? 33 झाली. सो 5x गुणिले काय? 3. मुलींची संख्या कितीने वाढली? 40ने. तर 2x मध्ये अधिक काय? 40. तेव्हा हा रेशो किती झाला? 3 भागिले काय? 2. तेच दिले त्याच्यामध्ये बघा. सो दॅट इज वॉट 3/2. आणि याच्यानं x काढा. सो x म्हणजे किती येतोय? x म्हणजे किती येणार? 5 येईल. x म्हणजे किती येतो? 5 येतो. बरोबर. सो x काय होतो? 5 येतोय त्यामध्ये. ओके. सोडवल्यानंतर मग आता सध्याच्या विद्यार्थ्यांची संख्या किती? मग सध्या हे 5x अधिक 3 म्हणजे किती? 15x विद्यार्थी आहेत. अधिक काय? 2x अधिक काय? 40. मग 15 आणि 4 15 आणि 2 काय? 17x. 17x म्हणजे 17×5 85. 85 आणि काय? 40 म्हणजेच किती होणार? 125. सो उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. सो दॅट्स वाय याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 1. ओके. हां. गुड मॉर्निंग. आता आपल्याकडे 71 पासून प्रश्न आहे भूगोल आणि विज्ञान पुढे. ठीक आहे. तर पहिला प्रश्न 71. ठीक आहे. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार कमी आहे. ठीक आहे. केवढा आहे? पूर्व पश्चिम विस्तार आणि दक्षिणोत्तर विस्तार. दक्षिणोत्तर विस्तार आहे 720 किलोमीटर आणि पूर्व पश्चिम विस्तार आहे आपला 800 किलोमीटर. तर ही स्टेटमेंट बरोबर आहे. मग ठीक आहे. पुढचं, महाराष्ट्राच्या अक्षवृत्तीय विस्तारात 7 डिग्रीचा फरक आहे. आता इथे आपल्याला अक्षवृत्तीय विस्तार महाराष्ट्राचा केवढा आहे हे माहीत असणं जरुरी आहे. तर अक्षवृत्तीय विस्तार आहे महाराष्ट्राचा 15 डिग्री 35 मिनिटं 46 सेकंड ते 22 डिग्री 2 मिनिटं 13 सेकंड. आता 22 मधनं 15 काढले केवढे होतात? 7 डिग्रीचा फरक. ठीक आहे. म्हणून दोघं पण विधान आपले काय होणार? बरोबर येणार. अ आणि ब दोन्हीही बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता 72 चुकीची जोडी ओळखा. घाट दिलेले आहेत आपल्या. हनुमंत घाट कोल्हापूर आणि कुडाळ यांना जोडते. हे पण बरोबर आहे. याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला गेला आहे कंबाईन मध्ये. ठीक आहे. खंबाटकी घाट पुणे आणि सातारा जोडते. हे पण बरोबर. फोंडा घाट कोल्हापूर आणि पणजी जोडते. हे पण विधान बरोबर आहे तुमचं. आता कुंभारली घाट सावंतवाडी आणि बेळगाव हे चुकीचं आहे. कारण सावंतवाडी आणि बेळगाव जोडणारी घाट म्हणजेच कोणती आहे? आंबोली घाट. ती कोणती आहे? आंबोली घाट. तर कुंभारली घाट काय जोडते मग तुमचे? ते कराड आणि चिपळूण. काय जोडत असते ती? कराड आणि चिपळूण कुंभारली घाट. ओके. तर हे उत्तर तुमचं
चुकीची जोडी ऑप्शन 4. त्याच्यानंतर नेक्स्ट, कारंजा हे वर्धा जिल्ह्यातील तालुका असून समान नावे असणारा कारंजा अजून कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? वाशिम मध्ये. आलं लक्षात? कारंजा वर्धा जिल्ह्यात पण एक तालुका आहे आणि वाशिम मध्ये पण एक तालुका आहे. जसं रायगड मध्ये काय, कर्जत, आणि तसंच अजून कुठे आहे? अहमदनगर मध्ये. अहमदनगर मध्ये पण कर्जत आहे आणि रायगड मध्ये पण कर्जत आहे. परभणी मध्ये शैलू आहे, तसंच रायगड मध्ये पण शैलू आहे. ठीक आहे, ओके. तर याचं उत्तर काय असणार आहे इथे? वाशिम. आता जोड्या लावा. खाडी आणि नदी दिली आहे. खाडी म्हणजेच काय असतं आहे? हा एक ट्रान्झिशन संक्रमण विभाग असते गोड्या पाणीचं आणि खाऱ्या पाणीचं असं पण म्हणू शकतात. आणि खाडी म्हणजेच काय? जिथे नदीचं मुख आणि समुद्र एकत्रित जो भाग असतोय त्याला आपण म्हणतो खाडी. ठीक आहे, झालं. आता जोड्या लावा. खाडी, भाटे, भाट्याच्या खाडीमध्ये कोणती नदी जाते? ती आहे काजळी नदी. जैतापूरची खाडी, काजवी नदी. आता जैतापूर आलं ना लक्षात, तर तिथे काजवी नदी जाते. जैतापूर हा कोणत्या जिल्ह्यात आहे? ही खाडी रत्नागिरी. कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी. आणि इथे काय आहे प्रस्तावित? ते म्हणजेच काय आहे? न्यूक्लिअर पॉवर प्लांट. ठीक आहे, अणुऊर्जा केंद्र. धरमतरची खाडी, पाताळगंगा नदी, मनोरी खाडी, दहिसर ची नदी. ठीक आहे, धरमतरची खाडी याला खूप महत्व आहे. सगळ्यात मोठी खाडी आपली महाराष्ट्रातली, 37 किलोमीटर एवढी लांबीची ही खाडी आहे धरमतरची खाडी. आणि ह्या खाडीबद्दल असं पण सांगितलं जातं, जे पण आपले इंग्लिश चॅनल पोहायला जातात समुद्रात, तर यांना सगळ्यात पहिले कोणती क्वालिफाय करावी लागते? धरमतरची खाडी. ही कधी क्वालिफाय केली त्यांनी तर ते तिकडे व्यवस्थित पोहू म्हणजे तिकडे क्वालिफाय होऊ शकतात. ठीक आहे, आता नेक्स्ट 75 अयोग्य विधान निवडा. अयोग्य विचारला आहे इथे. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून 85% पाऊस पडतो. बरोबर आहे, नैऋत्य मोसमी वाऱ्याकडनं सर्वात जास्त पाऊस पडतो 85%. राज्यात सर्वाधिक पाऊस ऑगस्ट महिन्यात नाही. कोणत्या महिन्यात पडतं हे सर्वाधिक पाऊस? जुलैमध्ये. कोणत्या महिन्यात? जुलैमध्ये. विदर्भात नैऋत्य मान्सूनच्या दोन्ही शाखांपासून पाऊस पडतो. आता विदर्भात दोन्ही शाखा मान्सूनच्या म्हणजेच काय आहे की हे जसं आपला भारत. ठीक आहे, जेव्हा नैऋत्य मोसमी वारे भारतात एंट्री करतात तर इथे याच्या 2 शाखा विभागल्या जातात. एक जाते अरबी समुद्रातनं आणि एक जाते बंगालच्या उपसागरातनं. आलं लक्षात? तर नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या या 2 शाखा म्हणजेच एक वाहणारी आहे अरबी समुद्रातनं आणि एक वाहणारी आहे बंगालच्या उपसागरातनं. आणि ही शाखा कुठे ब्रेक होते? खाली कन्याकुमारीच्या तिथे याच्या 2 शाखामध्ये रूपांतर होतं. तर विदर्भामध्ये या 2 शाखाकडनं पाऊस पडतो. खूप कमी प्रमाण असतं आहे बंगालच्या उपसागराच्या शाखापासून, पण तरी विदर्भात याच्यापासून पाऊस पडतो. 10 ते 15% पाऊस याच्यापासून मिळत असतं आहे विदर्भात. ओके. अलिबाग येथे दैनिक सरासरी तापमान कक्षा कमी असते. दैनिक तापमान कक्षा म्हणजेच काय? दिवसाचा मॅक्झिमम टेम्परेचर, कमाल तापमान आणि किमान तापमान यातला जो फरक असतो त्याला आपण म्हणतो दैनिक सरासरी तापमान कक्ष. आता अलिबाग कोणत्या जिल्ह्यात आहे? अलिबाग रायगड जिल्हा. म्हणजे याला समुद्रकिनारा आहे. ज्या प्रदेशांना समुद्रकिनारा लाभलेला असतो इथली दैनिक तापमान कक्ष कशी असते? कमी असते. आलं? कारण इथे दिवसा आणि रात्रीचा किंवा कमाल किंवा किमान तापमान जो असतो याच्यामधला फरक जास्त राहत नाही. ठीक आहे, तेच भूवेष्टीत जे शहरं असतात किंवा प्रदेश असते तिथे कमाल आणि किमान तापमानामध्ये खूप मोठा फरक असतो, तर तिथे तापमान कक्षा कशी असते? जास्त असते. आलं लक्षात? ओके. तर इथे अयोग्य विधान कोणतं असणार आहे? ऑप्शन 2. नेक्स्ट, आता खालीलपैकी कोणते संवर्धन क्षेत्र रान म्हशीच्या संवर्धनासाठी आहे, ज्याला आपण म्हणतो वाईल्ड बफेलोज? रान म्हशीच्या कोणत्या येणार इथे? कोलामार्का. आले लक्षात? कोलामार्का हे संवर्धन क्षेत्र आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये? गडचिरोली जिल्ह्यामध्ये. आणि याला 2013 मध्ये हा संवर्धन क्षेत्र स्थापन झालेले. आले लक्षात? याला आता वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात येणार आहे. ओके. तसंच आता नांदूर मधमेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. हे पक्षी अभयारण्य आहे नांदूर मधमेश्वर, ज्याला आता रामसर क्षेत्र म्हणून पण दर्जा भेटलेला आहे. दलदलीचे प्रदेश आहे. कोणत्या नदीच्या क्षेत्रात आहे हे?
गोदावरी आणि कादवा नदीचं संगम या परिसरात होतं. रेहेकुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? रेहेकुरी अहमदनगर जिल्ह्यात. आणि याच्यात कोणत्या प्राण्याचे संवर्धन होते? इथे काळवीट. ठीक आहे. आणि भोरकडा हे पण संवर्धन क्षेत्र आहे. हे कोणत्या जिल्ह्यात आहे? परत नाशिकमध्ये, नाशिक जिल्ह्यात आहे. इथे तुम्हाला शुष्क पानझडी वनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. लक्षात ठेवा, भोरकडा हा जो आहे संवर्धन क्षेत्र, हा महाराष्ट्रातला पहिला संवर्धन क्षेत्र आहे. याची स्थापना झाली होती 2008 मध्ये. आणि दुसरं संवर्धन क्षेत्र कोलामार्का, त्याची स्थापना झाली होती 2013 मध्ये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, दैत्य सोपान हे भूरूप कोणत्या प्रदेशात आढळेल? दैत्य सोपान हे काय आहे? हे भूरूप आहे. हिम नदी जी असते तिने तिच्या अपक्षरण कार्यातून निर्माण केलेले हे भूरूप आहे. ठीक आहे. कोणत्या कार्याने? अपक्षरण कार्यात. म्हणजे हे तुम्हाला भूरूप कुठे बघायला मिळेल? बर्फाळ प्रदेशात, हिम नदीच्या प्रदेशात. दैत्य सोपान म्हणजेच का? अशा महाकाय पायऱ्यासारखी भूरूप तयार केलेलं असतंय हिम नदीने तिच्या अपक्षरण कार्यातनं. त्याला काय म्हटलं जातंय? दैत्य सोपान. तर हे तुम्हाला कुठे आढळेल? हिम नदी क्षेत्रात. हे भूरूपांवर आधारित प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 78, योग्य विधान निवडा. डोलोमाइट हा खडक विन्यन प्रणालीत सापडतो. डोलोमाइट हा खडक विन्यन नाही, कडप्पा. कोणत्या याच्यात सापडतो? कडप्पा प्रणालीत सापडतो. हे बघा, विन्यन प्रणालीत वाळूचे खडक सापडतात. ठीक आहे. डोलोमाइट हा खडक कडप्पा, म्हणजे हे विधान चुकीचं आहे. डोलोमाइट म्हणजे चुनखडीत मॅग्नेशियमचे प्रमाण 40% असते. यस, त्याला डोलोमाइट म्हणतात. म्हणून जिथे चुनखडीचे क्षेत्र आहे त्या परिसरातच तुम्हाला डोलोमाइटचे क्षेत्र बघायला मिळते. जसं महाराष्ट्रात यवतमाळ आहे ह्या भागात. ठीक आहे. डोलोमाइटचा वापर सिमेंट उद्योगात होतो. हे पण बरोबर आहे. म्हणजे योग्य विधान कोणतं आहे? ब आणि क. ऑप्शन 4 इज द आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आता 79, महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता. ओके. इथे बघा 1960 to 61 म्हणजेच या काळात आपली काय झाली होती? महाराष्ट्राची निर्मिती. बरोबर. या काळात आपली लोकसंख्या घनता केवढी होती? 129. आणि 30/2011च्या जनगणनेमध्ये केवढी आली आपली लोकसंख्या घनता? 365. ओके. म्हणजे कितीने वाढली? याचा कधी फरक काढला तर 236ने आपली लोकसंख्या घनता वाढलेली आहे. हे बघा, इथे निर्मितीचं दिलं आहे, कारण आपली निर्मिती महाराष्ट्राची कधी झाली आहे? 60 मध्ये. तर त्या काळात ती लोकसंख्या घनता विचारून 2011ची कितीने वाढली आहे हा प्रश्न आहे. ठीक आहे. तेच 2001 मध्ये केवढी होती आपली लोकसंख्या घनता? 315. केवढी होती? 315. कधी तुम्हाला 1 आणि 11चं पण विचारलं तर सांगता यायला पाहिजे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन ना, जोड्या लावा. गरम पाण्याचे झरे आणि कोणत्या जिल्ह्यात आहे? हे आहे उपनदेव. हे बघा, उपनदेव आणि सुपनदेव कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव. गरम पाण्याचे झरे सालबर्डी, नागपूर, सव, रायगड, कापेश्वर, यवतमाळ. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, गरम पाण्याचे झरे आणि जिल्हे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, तुम्हाला नकाशा दिला आणि हे कोणते हवामान दर्शवते? हा खूप सोपा प्रश्न आहे. यात बघा, तुम्ही मॅक्झिमम पार्ट इंडियाचं कव्हर केला आहे. पूर्णच भाग आपल्या भाग कोणत्या प्रकारचा आहे? मॉन्सून टाइप ऑफ क्लायमेट. पण लक्षात ठेवा, मान्सून प्रकारचे हवामान फक्त भारतात आढळत नाही. हे जेवढे शेडेड पोर्शन मी दिले आहेत तुम्हाला, इथे सगळीकडे कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? मान्सून प्रकारचे हवामान. तर तुम्हाला नकाशावर आधारित किंवा विधानच्या स्वरूपात प्रश्न आला की मान्सून प्रकारचे हवामान अजून कुठे आढळतं, तर हा नकाशा व्यवस्थित लक्षात ठेवायचा. आलं लक्षात? भारतात तर आढळतं, पण भारता व्यतिरिक्त कुठे कुठे आहे हे पण लक्षात ठेवणार. तर सोपं आहे हे मॉन्सून टाइप ऑफ क्लायमेट. आता भूमध्य सागरीय आलं तर प्रकाश, इथे काय तुम्ही व्यवस्थित बघितलं असतं, भूमध्य सागरीय कधी राहिला असतं तुमचं उत्तर. तर हे शेडेड पोर्शन कुठे राहिलं असतं? ह्या भागामध्ये. हो ना, इथे राहिलं असतं. चिलीच्या ह्या भागामध्ये राहिलं असतं, इथे राहिलं असतं. आलं लक्षात? ओके. सुदान राहिलं असतं तर हे कुठे राहिलं असतं? सुदान टाइप ऑफ क्लायमेट ह्या भागामध्ये. ओके. विषुववृत्तीय तर विषुववृत्तीय प्रदेशात. पण इथे तुम्हाला उत्तर काय आहे? मॉन्सून टाइप ऑफ क्लायमेट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 82, शिलावरण प्रावरण यांच्या दरम्यान कोणती विलगता आढळते? विलगतालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? डिस्कंटिन्युटी. ठीक आहे. या डिस्कंटिन्युटी ते इथे विचारलंय तुम्हाला कोणा दरम्यान? शिलावरण आणि प्रावरण. ओके. कोणती विलगता येते मग? मोहो विलगता, ज्याला आपण अजून मोहोरोविसिक पण म्हणतात. कधी मोहोरोविसिक आलं तरी एकच, मोहो आलं तरी एकच. मोहो
विलकता. आता इथे बघा तुम्हाला नावं इतर पण दिले आहे, जसं कॉनरेड विलकता. कॉनरेड विलकता कोणा दरम्यान येते? शिलावरण जो असतो तुमचा, शिलावरणचे उपथर जेव्हा आपण बघतो, एक असतो सियाल आणि एक असतं आहे सायमा. या दोघांच्या दरम्यान जी विलकता येते त्याला आपण म्हणतो कॉनरेड विलकता. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर रेपेटिव्ह विलकता कोणाच्या दरम्यान येते? आंतरप्रावरण, बाह्य प्रावरण. शिलावरांच्या खाली एक थर येतो ज्याला आपण म्हणतो 2900 किलोमीटर पर्यंतचा जो क्षेत्र असतो भूपृष्ठापासून खाली, प्रावरण म्हणतो. प्रावरण मध्ये पण बाह्य प्रावरण आणि आंतरप्रावरण. ओके. गुटेनबर्ग प्रावरणच्या खाली एक थर असतो ज्याला आपण म्हणतो गाभा. तर गाभा आणि प्रावरणच्या दरम्यान जी विलकता आहे ज्याला आपण म्हणतो गुटेनबर्ग विलकता. तर इथे तुमचं शिलावरण प्रावरण विचारलं तर उत्तर येणार आहे मोहू विलकता. याचा क्रम तुम्ही एक वेळेस चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. भूपृष्ठापासून आत गाभ्यापर्यंत 5 विलकता येते, भूपृष्ठापासून केंद्राकडे याचा क्रम तुम्हाला पाठ असायला पाहिजे. तर तेवढी एक डायग्राम तुम्ही काढून घेणार. ओके. जोड्या लावा, फळं आणि प्रसिद्ध ठिकाण. चिकू, घोलवडचे चिकू. घोलवड कोणत्या इथे येतं? डहाणू. ठीक आहे. बोर, मेहरूणचे बोर. काजू, वेंगुर्ले, मोसंबी, श्रीरामपूर. ओके. त्याच्यान हे जोड्या लावा. 83. ओके. फळं आणि प्रसिद्ध ठिकाणे इथे विचारले आहेत तुम्हाला. ओके. नेक्स्ट आता दरडोई कृषीसाठी विजेचा सर्वात जास्त वापर कोणत्या जिल्ह्यात होतो? दरडोई कृषीसाठी विचारलं इथे कोणत्या जिल्ह्यात होणार आहे? सांगली. ठीक आहे. आणि सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यात होतं? ठाण्यामध्ये. ओके. कृषीसाठी सर्वात कमी ठाणे आणि सर्वात जास्त सांगली. हा जो मटेरियल तुम्ही इथे सगळं कुठून घरेसाठी सर्वात हे मी स्पष्टीकरण मध्ये पण दिलं आहे तुम्हाला 4-5 पॉइंट्स. आणि हे जे मटेरियल हे तुम्हाला कुठून मिळणार? महाराष्ट्राची आर्थिक पाणीमधनं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 85. गंगेची एकमेव उपनदी जी पठारावर उगम पावते. हे बघा, गंगेच्या जेवढ्या उपनद्या आहेत ना ती सगळ्या उगम कुठे पावतात? हिमालयामध्ये. पण ही एकमेव उपनदी आहे जिचं उगम कुठे होतं? भारताच्या पठारावर. तिचं उगम कुठे होतं? ती कोणती नदी आहे? शोण नदी. तिचं उगम कुठे होतं? अमरकंटक. कुठे होतं? अमरकंटक. अमरकंटकला अजून कोणत्या नदीचं उगम होतं? नर्मदा. आलं लक्षात? शोण आणि अमरकंटक या दोघं नद्यांचं उगम कुठे होतं? अमरकंटक. आणि शोण ही कोणाची उपनदी आहे? गंगेची. तिचं उगम कुठे होतं? आणि याला तुम्ही अशा पद्धतीने पण सांगू शकतात की गंगेची उपनदी जी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते. आलं लक्षात? ठीक आहे. दुसरं आता गंधक आणि यात बघा तुम्ही गागरा, या दोघं ज्या नद्या आहेत गंधक आणि गागरा, या दोघांचं उगम कुठे होतं? तिबेटमध्ये. कुठे होतं यांचं उगम? तिबेटमध्ये. तिबेटमधनं मग ते नेपाळमधनं वाहतात आणि नेपाळमधनं ते कुठे येतात? मग भारतामध्ये एंट्री करतात. दोघं नद्यांचं उगम हिमालयात आहे पण ते पण भारतात नाही. कुठे आहे उगम यांचं? तिबेट. तिबेट नंतर ते नेपाळमधनं वाहून मग भारतात प्रवेश करतात. आणि याच्यात रामगंगाचा उगम भारतातच होतो, उत्तराखंडमध्ये. ओके. तर इथे तुम्हाला फक्त गंगेची जी पठारावर विचारली आहे तर ती आहे शोण नदी. आता आपले विज्ञानाचे प्रश्न सुरू होत आहेत. ठीक आहे. खालीलपैकी सगळ्यात उंच व मोठे ब्रायोफायटा कोणते? वनस्पतीचं ज्यावेळेस आपण वर्गीकरण करतो है ना, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. अपुष्प वनस्पती आहेत ह्या. ठीक आहे. ज्याला आपण क्रिप्टोगॅम्स म्हणतो. ओके. तर ब्रायोफायटाची सगळ्यात उंच कोणती आहे? डॅकोसोनिया. 50 सेंटीमीटर पर्यंत उंच येते ती. असहवनी वनस्पती आहेत ह्या डॅकोसोनिया. आणि सगळ्यात छोटी कोणती आहे याची? झुपसिस. ओके. आणि हे सगळे जे उदाहरण दिले रिक्सिया, स्पॅग्नम, हे सगळे ब्रायोफायटाचे उदाहरणं आहेत. आणि स्पॅग्नम जे आहेत ना याचा वापर ॲज अ फ्युअल, इंधन म्हणून किंवा वात तयार करण्यासाठी शीत प्रदेशात केला जातो. स्पॅग्नम अन्न म्हणून याचा उपयोग केला जातो. स्पॅग्नम मॉस ज्याला आपण म्हणतो अजून. ठीक आहे. नेक्स्ट आता योग्य विधाने निवडा. 87 क्वेश्चन नंबर. ओके. फुलात केशर पुष्प, स्टेमेन आणि किंजी पुष्प, पिस्टिल दोन्ही नसली तर ते फूल स्टेराईल समजली जाते. हे काय आहे? स्टेमेन आणि पिस्टिल हे काय आहे? अँड्रोशियम गायनेशियम है ना. वनस्पती जे पण फुलं असतात यांच्यामध्ये पण काय असतात आहे? त्यांचे सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ऑर्गन्स असतात वनस्पती फुलांमध्ये.
तर मेल ते काय असतं आहे स्टेमेन आणि फिमेल कोणती आहे पिस्टिल. ज्यावेळेस हे दोघी नसेल तर त्या फुलाला काय समजलं जातं स्टराईल. काय समजलं जातं स्टराईल. आलं लक्षात. समजा दोघही एकाच फुलात प्रेझेंट असेल मेल आणि फिमेल तर याला आपण म्हणतो बायसेक्शुअल. एकच असेल तर त्याला आपण म्हणतो युनिसेक्शुअल फ्लावर आणि दोघं नसेल तर त्याला आपण म्हणतो स्टराईल. आणि असं एकमेव फूल कोणतं आहे सूर्यफूल. आलं लक्षात. ओके तर हे दोघं विधानाबरोबर आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आता मानवी शरीरात किती अवयव असतात किती ऑर्गन्स आहेत मानवी शरीरामध्ये तर ते केवढे आहेत 79. हे बघा पूर्वी याला 78च पकडले जायचे. इव्हन काय पुस्तकात अजून पण 78 आहे. पण आता जसंच मिसेंट्री हा एक याला पण अवयव म्हणून ठरवलं गेलेलं आहे. तसे एक अवयवची संख्या केवढी होती 79. ही पोटामधली एक अवयव आहे मिसेंट्री जी लार्ज इंटेस्टाइनच्या मागे असते. ओके मिसेंट्री. तसे टोटल अवयव आपल्या शरीरात केवढे आहे 79. ठीक आहे. नेक्स्ट आता पिशवीधारी स्तनधारी प्राणी कोणत्या गणात येते. पिशवीधारी म्हणजेच काय जसं तुम्ही कंगारू बघितलं असेल कंगारूकडे पिशवी असते त्याच्यात छोटा पिल्लू असतो आहे. याला सायन्समध्ये अजून एक शब्द वापरतो आपण मार्सुपियल्स. काय म्हणतो मार्सुपियल्स. तर इथे पिशवीधारी आणि यांचे जे पण पिल्ले होतात ना हे थोडे अपरिपक्व होतात इमॅच्युअर आणि मग ते पिशवीत ठेवून त्यांना परिपक्व केलं जातं. तर अशा यांना आपण कशामध्ये घेतो मेटाथेरिया. कशामध्ये घेतात मेटाथेरिया ज्याला इंग्लिश अजून काय म्हटलं जातं मार्सुपियल्स. ठीक आहे. कोआला कंगारू हे सगळे काय आहे मार्सुपियल्स आहेत. ओके. नेक्स्ट आता योग्य विधाने निवडा. स्मायरोगायराचे प्रजनन खंडीभवनाने होते. जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती द्विखंडन आहे. ओके. आता याच्यावरनं काय लक्षात येतं तुम्हाला हे दोघं विधान वाचल्यावर की हे कशाबद्दल आहे क्वेश्चन. दोघं पण कोणत्या पद्धती आहे फ्रॅगमेंटेशन पण म्हणजे खंडीभवन पण आणि द्विखंडन अलैंगिक प्रजनन पद्धती असेक्शुअल रिप्रोडक्शन है ना. अलैंगिक प्रजनन पद्धती आहे. अलैंगिक म्हणजेच असेक्शुअल प्रोडक्शन म्हणजेच काय ज्याच्यामध्ये फक्त एक सिंगल पॅरेंट इन्व्हॉल्व्ह असतं. ठीक आहे. तर असेक्शुअल स्पायरोगायराचे प्रजनन खंडीभवनाने होते. खंडीभवन फ्रॅगमेंटेशन म्हणजेच काय जे पण स्पायरोगायरा असेल याचे कधी तुम्ही अनेक तुकडे केले तर प्रत्येक तुकड्यामध्ये नवीन डॉटर तयार करायची क्षमता असते. याला आपण म्हणतो फ्रॅगमेंटेशन. आणि जीवाणूमध्ये प्रजनन सर्वात प्रभावी द्विखंडन आहे ज्याला मराठी इंग्लिशमध्ये आपण म्हणतो बायनरी फिजन. दोन तुकडे केले तर काय होणार दोन नवीन सजीव तयार होतील. दोन नवीन काय होतील मग जीवाणू तयार होतील. पण लक्षात ठेवा द्विखंडन बायनरी फिजन एकतर आडवं होतं किंवा उभं पद्धतीने होतं. दोन तुकडे. तर जीवाणूमध्ये हे कोणतं होतंय आडव्या पद्धतीने. दोन तुकडे कोणत्या पद्धतीने होतात आडव्या. आलं लक्षात. ओके. आता स्पायरोगायरा जे आहे आणि जीवाणू काय आहे एकपेशीय आहे. आलं. स्पायरोगायरा काय आहे बहुपेशीय आहे. म्हणजे बहुपेशीय मध्ये जे आपण बघतो इथे स्पायरो खंडीभवन आणि एक पेशीमध्ये द्विखंडन अलैंगिक प्रजनन पद्धती. ओके. तर हे दोघं विधाने काय आहे बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 91 जलविद्युत केंद्रामध्ये ऊर्जेचे रूपांतर कशा पद्धतीने होते ह्याबद्दल आहे. जलविद्युत प्रकल्प काय असते तिथे धरण असतं आहे. धरणाचे दार उघडले जातात पाणी वरतून खाली सोडलं जातं. म्हणजे ज्यावेळेस धरणामध्ये पाणी साठवलं आहे हे काय साठवलेलं पाणी आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ज्याला आपण इंग्लिश मराठीमध्ये म्हणतो स्थितीज ऊर्जा. वरतून ज्यावेळेस याला खाली पाठवलं जात आहे टाकलं जात आहे स्थितीज ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये होतं गतिज ऊर्जा कायनेटिक एनर्जी. आणि मग कायनेटिक एनर्जीचं रूपांतर खाली टर्बाईन्स ठेवलेले असतात ते फिरतात एनर्जी तयार होते म्हणजेच कोणती होते मग विद्युत ऊर्जा. तर स्थितीज गतिज आणि विद्युत ऊर्जा. आलं लक्षात. ओके. तर आन्सर 2 आहे याचं. आता MSK पद्धतीत दाबाचे एकक असते. दाब म्हणजेच काय प्रेशर. प्रेशरचा फॉर्म्युला कसं लिहितात तुम्ही दाबाचे फोर्स अपॉन एरिया युनिट एरिया. फोर्सचा युनिट काय तुमचा न्यूटन काय आहे न्यूटन आणि एरियाचा मीटर स्क्वेअर. ओके.
तर इथे उत्तर काय येणार आहे MKS पद्धती न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आलं लक्षात. यालाच तुम्ही अजून काय म्हणू शकतात पास्कल. यालाच अजून काय म्हणतो आपण पास्कल. दाबाला अजून दुसरं युनिट काय आहे स्टँडर्ड युनिट पास्कल. MKS पद्धती विचारली तुम्हाला. सपोज CGS पद्धती विचारली असती तर यालाच तुम्ही काय लिहिलं असतं डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. ही CGS ची आहे, हे MKS ची आहेत. ओके. आणि हे कसं आलं हे तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. उंच इमारतीच्या गच्चीवरून खाली सोडलेल्या चेंडूचा 10 सेकंदानंतरचा वेग किती. न्यूमेरिकल्स आहे हे. इथे तुम्ही एक फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल ज्याला आपण म्हणतो एक तर ठीक आहे ह्याच्यावरून एक आपण काढूयात. पहिले तर इथे तुम्हाला काय विचारली आहे माहित असायला काय पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही बॉल वरती टाकता आहे दॅट इज द इनिशियल वेलोसिटी. पहिली वेलोसिटी जी आहे तीच इथे ते तुम्ही लिहिणार UV. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला काय दिलं अजून ग्रॅव्हिटी ते आपल्याला माहित आहे 9.8 मीटर पर सेकंड. आणि टाइम किती विचारलं किती वेळात विचारलं त्यांनी टाइम 10 सेकंड नंतर. आलं लक्षात. ओके. इथे U दिलंय तुम्हाला स्टार्टिंग एनर्जी दिली बॉल तुम्ही फेकला आहे त्यावेळेस आपण स्पीड किती घेतो 0 पर मीटर सेकंड. आणि विचारलं केवढं आहे तुम्हाला V विचारली आहे शेवटची. ठीक आहे. तर तुम्हाला एक फॉर्म्युला माहित आहे ज्याला आपण म्हणतो U + A T. V विचारलंय तुम्हाला V. U माहित आहे 0 प्लस A म्हणजेच काय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि याला आपण प्लस घेणार कारण खालचं विचारलंय खाली पडत असताना काय असणार आहे प्लस घेणार. ठीक आहे. 9.8 मल्टिप्लाय बाय 10 टाइम दिला आहे 10 तर काय होणार तुमचं 98. तर आन्सर आहे 98 मीटर पर सेकंड. आलं लक्षात. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. पुढचं आता वस्तूचे वजन सर्वात कमी कुठे असेल. कुठे असणार आहे पृथ्वीच्या विषुववृत्तावर. आपल्याला माहित आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपलं जे पण वजन असतं हे एक्झॅक्टली कशावर अवलंबून असतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्यावर. ओके. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे जसं आपण बघतो हे कुठे कमी आहे विषुववृत्तावर. ते केवढं असते इथे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आणि वजनला आपण कसं घेतो मास इंटू ग्रॅव्हिटी. इथे कमी आहे तिथे आणि ध्रुवावर सर्वाधिक असतं 9.8 तर इथे सर्वात जास्त वजन आपलं भरतं आणि विषुववृत्तावर सर्वात कमी. तर आन्सर इथे येणार तुमचं ऑप्शन 2. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी सर्वात लांब अवयव कोणते. लांब अवयव विचारला आहे. आता इथे तुम्हाला बघा मोठे आतडे ऑप्शन मध्ये सगळ्यात विचारलंय बरं का. मोठ्या आतड्याची लांबी केवढी आहे. ठीक आहे. ग्रासिका म्हणजेच काय तुमचं इसोफेगस. ठीक आहे. याची लांबी केवढी असते 25 सेंटीमीटर. मेरुरज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड याची उंची असते 40 ते 50 सेंटीमीटर आणि नेफ्रॉन किडनीमध्ये असतं युनिट 3 सेंटीमीटर. ते सर्वात जास्त लांबी कोणाची आहे लार्ज इंटेस्टाइन मोठे आतडे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. योग्य पर्याय निवडा. आता इथे जीवाणू दिले आहेत आणि हे सगळे जीवाणू कधी तुम्हाला लक्षात आले तर हे कशासाठी महत्वाचे आहे सगळे नायट्रोजनच्या स्थिरीकरणासाठी नायट्रोजन फिक्सेशनसाठी. ओके. भले नायट्रोजन वातावरणामध्ये सगळ्यात जास्त वायू नायट्रोजन आहे 78% पण हा नायट्रोजन जसंच तसं वनस्पती वापरू शकत नाही. या नायट्रोजनचे काही संयुगे तयार केले जातात यांच्या मार्फत आणि मग हा नायट्रोजनचे संयुग वनस्पती वापरत असते. तर याच्यासाठी सहयोगी म्हणजे ज्याला आपण म्हणतो सिम्बायोटिक जे नोड्यूल्समध्ये असतात जे पण रूट्स असतात मुळं असतात त्याच्यात गाठी असतात त्या गाठीमध्ये राहणारे काही आहे शेंगावर्गीय मधला रायझोबियम. तर हे बरोबर आहे सिम्बायोटिक. स्वतंत्र जीवन जगणारे जीवाणू ज्याला आपण म्हणतो फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया जे नायट्रोजन फिक्सेशन मध्ये महत्वाचे आहे क्लोस्ट्रिडियम हे पण बरोबर आहे. नीलहरित शैवाल ब्ल्यू ग्रीन अल्गी ते कोणतं आहे नॉस्टॉक. भात शेतीमध्ये आपण टाकतो नॉस्टॉक आणि एक दुसरं काय टाकलं असतं अनाबेना है ना. हे पण बरोबर आहे. म्हणजे तुमचं काय वरील सर्व बरोबर आलं लक्षात. हे जे प्रश्न जे आहेत याच्यावरनं हे सगळे एक्झाम्पल कुठे महत्वाचे आपण इथे वाचतो हे सगळं नायट्रोजन फिक्सेशन मध्ये. ओके. नत्र स्थिरीकरण मध्ये.
ठीक. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तांदळावरील खैरा रोग जस्त ह्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो, हे पण बरोबर आहे. जस्त म्हणजे ज्याला आपण म्हणतो झिंक, याच्या डेफिशियन्सी किंवा कमतरतेमुळे हा रोग होतो. पलाश म्हणजेच ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पोटॅश. ठीक आहे, पोटॅशच्या कमतरतेमुळे वनस्पतीत प्रथिन संश्लेषण बंद होतो, हे पण बरोबर आहे. पोटॅश किंवा पलाशची कमतरता असेल तर वनस्पतीमध्ये प्रथिन संश्लेषण याच्यावर विपरीत परिणाम होतो. दुसरं म्हणजे जे पण पर्णछिद्रे असतात, जे पण वनस्पतीवर छोटे छोटे छिद्रे असतात ना, यांच्या उघडण्या बंद होण्यामध्ये परिणाम होतो. आलं लक्षात? तर हे सगळे परिणाम कमतरतेमुळे होतं, ते हे दोघं पण विधान बरोबर आहे. आणि दोन्हीही बरोबर. नेक्स्ट, पेलेग्रा रोग हा खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? पेलेग्रा म्हणजेच काय, तुम्हाला एक लक्षात यायला पाहिजे. पेलेग्रा म्हटलं तर 3D. काय लक्षात यायला पाहिजे? 3D. 3D म्हणजेच काय, यातले जे आजार आहेत, ज्यावेळेस पेलेग्रा होतो यांना काय त्रास झालेला असतो? 3D का आपण लिहितो आहे, ज्याला आपण म्हणतो एक आजार असतो यांना डायरिया, एक आजार असतो यांना डर्मेटायटिस. डर्मेटायटिस म्हणजे त्वचेचा आजार आहे तो, डायरिया, डर्मेटायटिस आणि डिमेन्शिया. डिमेन्शिया म्हणजे हे विसरत असतात, मेंदूवर परिणाम होतो. तर हे 3 सिम्पटम्स किंवा हे 3 प्रकारचे आजार यांना बघायला मिळतं पेलेग्रा ज्यांना होतं. तर हे कोणत्या व्हिटॅमिन जीवनसत्वाच्या डेफिशियन्सीमुळे होतं? B3. B3चं नाव काय आहे? निकोटानामाइड. ओके, तर हे बघा B3 तसं लक्षात ठेवणार तुम्ही, B3. ठीक आहे. इथे B1 म्हणजेच काय? थायमिन. B3च्या डेफिशियन्सी कमतरतेमुळे कोणता आजार होतो? बेरी. कोणता होतो? बेरी. B9 म्हणजेच काय? फॉलिक ऍसिड, फॉलेट. ठीक आहे. B9च्या कमतरतेमुळे बघा 2 प्रकारचे अनिमिया होतात. एक म्हणजेच मॅक्रो, याला इंग्लिश मराठी एकच शब्द, मायक्रोसायटिक अनिमिया, आणि दुसरं मेगॅलो ब्लास्टिक अनिमिया. हे लक्षात ठेवणार. B9 आणि B12 म्हणजे सायनोकोबालामाइन, या दोघांची जेव्हा कमतरता असते त्यावेळेस कोणता अनिमिया होतो तुम्हाला? मॅक्रोसायटिक आणि मेगॅलो ब्लास्टिक. मॅक्रो म्हणजेच काय, याच्यात RBC जो असतो, लाल रक्तपेशी, यांचा आकार काय झालेला असतो? वाढलेला असतो, याच्यामुळे यांच्यामध्ये HB ची कमतरता असते. आणि मेगॅलो ब्लास्टिक म्हणजेच काय, जे पण आपला RBC कोण तयार करतंय? बोन मॅरो जास्त प्रमाणात RBC तयार करते, पण हे जास्त प्रमाणात तयार करते, पण ते RBC कसे असतात? अपरिपक्व, इमॅच्युअर. आलं लक्षात? तर हे B9 आणि B12 दोघांच्या डेफिशियन्सीमुळे हे त्रास होत असतात. ओके, तर पेलेग्रा इथे विचारलंय B3, 3D लक्षात ठेवणार तुम्ही इथे. ओके, नेक्स्ट 99 दूरदृष्टितेसाठी, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो अजून? हायपरमेट्रोपिया. यांना लांबचं व्यवस्थित दिसतं, जवळचं दिसत नाही ह्या पेशंटला. का असं होतं? कारण यांचे जो पण डोळ्याचा आकार असतो हा कसा झालेला असतो? नॉर्मल पेक्षा, सामान्यपेक्षा डोळ्याचा आकार कसा झालेला असतो? छोटा. कसा झालेला असतो? छोटा. त्यांची जी पण लेन्स असते, मनुष्यामध्ये कोणत्या लेन्स असतात? आपल्या कॉन्व्हेक्स लेन्स असतात. कोणत्या? कॉन्व्हेक्स. तर यांची जी पण कन्व्हर्जिंग कॅपॅसिटी असते, कॉन्व्हेक्स लेन्स कशा असतात? कन्व्हर्जिंग लेन्स असतात अभिसारी. ही कॅपॅसिटी पण यांची काय झालेली असते? वाढलेली असते. त्यावेळेस तुम्हाला कोणता आजार होतो? दूरदृष्टितेचा. लांबचं दिसतं, जवळचं दिसत नाही. म्हणजेच डोळ्याचा आकार कमी झाल्यामुळे काय होतो की या लेन्समधनं जी पण काय कन्व्हर्ज होऊन ही इमेज पडद्याच्या मागे, पडदा म्हणजे इथेच आपल्या डोळ्याचा पडदा म्हणजेच काय असतं आहे? रेटिना, दृष्टीपटल. इथे तयार न होतं ते त्याच्या मागच्या बाजूला तयार होते. आलं लक्षात? तर यांना आपण कोणता लेन्स देतो किंवा चष्मा, कोणती भिंग देतो? बहिर्गोल, कॉन्व्हेक्स भिंग. काय देतो? कॉन्व्हेक्स. ठीक आहे. मायोपिया ज्यांना असतं आहे, निकटदृष्टिता, यांना आपण कोणता देतो? कॉन्केव्ह, अंतर्गोल. ठीक आहे. मायोपियाला. दंडगोलाकार कोणाला देतो? 40. ठीक आहे. प्रेसबायोपिया. ओके. शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता? सगळ्यात मोठा स्नायू कोणता आहे? ग्लुटियस मॅक्सिमस. मांडीचा स्नायू आहे हा सगळ्यात मोठा स्नायू आहे. ओके. स्टॅपिडियस कानामधलं स्नायू आहे. ठीक आहे. सगळ्यात छोटा स्नायू कोणता आहे? स्टॅपिडियस. कानात असतो हा.
कार्डिक म्हणजेच आपल्या हृदयाचे स्नायू हे सगळ्यात कार्यशील स्नायू आहे. कोणते? हृदयातले स्नायू सगळ्यात कार्यशील स्नायू. क्वाड्रिसेप्स फेमोरिस ही जी स्नायू आहेत ना, हा पूर्ण ग्रुप ऑफ मसल्स आहेत. क्वाड्रे म्हणजे 4 ग्रुप आहे, सगळ्यात लार्जेस्ट ग्रुप आहे मसल्सचा. कुठे असतो तो पण? मांडीवर. ठीक आहे. तर इथे आपल्याला विचारलं सर्वात मोठा ग्लुटियस मॅक्सिमस. आलं लक्षात? ओके. सो थँक्यू.